आता आपण पद्मासन घालूया. बसा सगळ्या. मनुताई, आपण हे सगळं का करतो आहोत? प्राची, हा व्यायाम आहे आणि आसन केल्याने आपल्याला शक्ती मिळेल आणि आपली नारी सेना शक्तिशाली होईल. आता ताडासनासाठी तुमचे दोन्ही हात वर उंचावून नमस्काराच्या मुद्रेत उभ्या राहा. आता तुमच्या दोन्ही टाचा उंचावा, पायाच्या बोटांवर उभ्या राहा. आता आपण स्वतःला याच अवस्थेत स्थिर ठेवायचा प्रयत्न करायचा. बघ मनुताई, बघ, मी केलं. अरे वा, आपली प्राची तर नारी सेनेची सर्वात उत्तम सैनिक होईल. मनु, आपल्या सेनेमध्ये केवळ 4च सैनिक असणार. कांता, आज 4 आहेत तर उद्या 4 लाख सैनिक असतील. मनुताई, मनुताई, मला तर खूप तहान लागली. चल पाणी पिऊन येऊया. किती दूर जावं लागेल. तर काय झालं प्राची? सैनिक कधीच थकत नाहीत. हा, सैनिक कधी थकत नाहीत. तर मग लावूया शर्यत. चला 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 चला. आम्हाला खूप तहान लागली. आधी प्राचीला द्या. हा, हे तुम्ही सगळ्या जणींनी एकाच प्रकारचे कपडे का घातलेत? तुम्ही एखाद्या नाटकात वगैरे काम करता का? हो हो. हा, कुठलं नाटक आहे? पळ फिरंग्या पळ. अरे भगवंता, हे तर कठपुतळीवाल्याने एका नाचात दाखवलं होतं. त्याला फिरंग्यानी मारून मारून अर्धमेला करून टाकला होता. कदाचित तुमच्या बरोबर पण ती फिरंगी. नाही नाही, आमच्या बाबतीत असं काही नाही होणार. का? कारण आमच्या सोबत नारी सेना आहे. नारी सेना? सेना तर पुरुषांची असते ना? धरती माता फक्त पुरुषांचीच नाही, आपली पण आहे. आणि आम्ही मुली पुरुषांपेक्षा कमी नाही होत. तर मग तुमच्या नारी सेनेत कुणी पण भरती होऊ शकतं का? हो हो, कोणीही येऊ शकतं. जिचं आपल्या धरती मातेवर प्रेम आहे, तू पण येऊ शकतेस. तू पण, तू पण आणि तू पण. मी पण? हो हो, तुम्ही पण. पण खरंच तुम्हाला आमच्या नारी सेनेत यायची इच्छा आहे? हो, यायची इच्छा तर आहे, पण सुधा तुमच्या नारी सेनेत कशी येऊ शकणार? का? तिचा तर 4 दिवसानंतर विवाह होऊन जाईल. अगं चला चला, उशीर होतोय.
लाख नारी येतील, त्यातली तर एक पण नाही आली. येतील प्राची, थोडा धीर धर. बरं चला घरी जाऊया. आजी साहेबांची पूजा संपायच्या आधी आपल्याला कपडे बदलून घरी पोचायचंय. आणि हो, विसरू नका उद्या याच वेळी टेकडीवर. ओम भूर्भुवः स्वः तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम भूर्भुवः स्वः तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य. देवा रे देवा, हे काय? शांता, अगं शांता. जी आईसाहेब. शांता, हे काय आहे? इतकी घाण कशी आहे इथे? महालात इतके दास दासी आहेत, काय करतात काय ते सगळे? परंतु ही पदचिन्ह आहेत तरी कोणाची? कोण आलं होतं इथे? मला नाही माहित आईसाहेब, मी तर आतमध्ये होते. अगं तू ही पदचिन्ह मनू आणि प्राचीची आहे. हा, मनू आणि प्राचीची? लवकर कर प्राची, कोणी पाहिलं आपल्याला. परंतु महालात तर अशी माती नाहीये. आजी साहेब, मनू प्राचीला कुठून बाहेरून घेऊन आलीये. अगं बाई, ही माती तर लाल टेकडीवरची आहे आईसाहेब. लाल टेकडीची? अरे देवा, मडकं तर फुटून गेलं. याचा अर्थ मनू आणि प्राची लाल टेकडीवर गेल्या होत्या. आणि या मनूला काय करायचंय ते कळतच नाही आम्हाला. चल ये माझ्या सोबत. शांता, तुझं बरोबर होतं. मनू इथेच आली होती. सगळी माती आरतीचं तबक. शांता, या आरतीच्या तबकाने एक गोष्ट नक्की झाली की मनूच्या काही रहस्यमय उलाढाली चालल्या आहेत. आणि त्यामध्ये तिने प्राचीला पण सोबत घेतलाय. प्राची, प्राची, अगं आमची प्राची तर इथे बसलीये आणि आम्ही कुठे कुठे तिला शोधतोय. आपण मला शोधत होतात. कारण की बऱ्याच वेळा तुम्हाला पाहिलं नव्हतं ना, तुमचा मुका घेतला नव्हता. मग घ्या, घेऊन टाका ना. बरं मला एक सांग प्राची, आजकाल तू असतेस कुठे? दिसतच नाहीस ग. आम्ही तर इथेच असतो. नाही, आज सकाळपासून दिसली नव्हतीस. कुठे होतीस? आम्ही कशाला सांगू? आमची प्राची तर खूप चांगली आहे. आपल्या आजी साहेबांना ती सगळं काही सांगते. आम्ही कशाला सांगू? ठिंगा. ऐक, अगं ठिंगा ठिंगा. प्राची, ठिंगा. अगं ठिंगा. अगं ऐक, हे बघ मी काय म्हणते. प्राची, इकडे चल, इकडे सांग मला. सोडा, आम्हाला दुखते. नाही, सांग मला, तू आणि मनू आज सकाळी टेकडीवर का गेला होता? नाही नाहीतर आम्ही अण्णाला सांगू की आधी साहेबांनी आम्हाला मारलं आणि रडवलं पण. देवा रे देवा.
अगं बाळा, आम्ही आमच्या प्राचीवर पुष्कळ प्रेम करतो. आम्ही तिला कशाला मारू? ये बाळा ये. हा. बापरे. मनो, इथे ये, इथे ये. हे काय आहे? आरतीचा तबक आहे आजी साहेब. ते तर मीही जाणते. मनू, मला वाटत होतं की आता तुझ्यात बदल झालाय, पण मी किती चुकीची होते. तू जरा सुद्धा नाही बदललीस. पण काय झालं आजी साहेब? काय झालं आजी साहेब? इतका भोळा चेहरा करून विचारतीये, जणू काही केलंच नाहीये. स्वतः तर बर्बाद होशीलच, आमच्या प्राचीला सुद्धा बर्बाद करून टाकशील. आम्ही असं काय केलं आजी साहेब? आम्हाला एक सांग, आज प्रातःकाळी प्राचीला घेऊन तू लाल टेकडीवर का गेली होतीस? गेली होतीस की नाही? होय आजी साहेब, आम्ही दोघी गेलो होतो. का? उत्तर दे मनू. ते ही माती आणण्यासाठी. माती? होय आजी साहेब, त्या माळणीने ती जी फुलं घेऊन येते ना, तिने आम्हाला सांगितलं होतं की या लाल मातीने भांडी घासल्यावर ती चमकतात. म्हणून आम्ही विचार केला की आजोबांचं चांदीचं ताट ह्याच मातीने घासून चमकवून टाकेन. आम्हाला क्षमा करा आजी साहेब, आम्ही तुम्हाला न सांगता तिथे गेलो होतो. पण यात प्राचीचा काहीच दोष नाहीये. जी शिक्षा करायची असेल ती तुम्ही आम्हाला द्या, पण प्राचीला उगाच ओरडू नका. मनुताई, रात्री अशा प्रकारे एकटीने बाहेर जायला तुला भीती नाही वाटत? नाही, तुला वाटते का? हो, मला तर खूप भीती वाटते. कोणाची? भूतांची. ते मुलांना एकटं पाहून पळवून देतात. भूत बीत काहीही नसतं. मी तुला सांगितलं होतं ना, सैनिक कशालाही घाबरत नाही. हा, सैनिक कशालाही घाबरत नाही. हम्म. मनुताई, परंतु तू रात्रीच का बाहेर जाते? आता आपण ही जी नारीसेना बनवतोय ना, तिच्या बाबतीत कोणाला कळू नये म्हणून. परंतु तू कुठे जातेस मनुताई? मेन्सनला धडा शिकवायला. त्याने आमच्या तात्या गुरूंचा अपमान केलाय आणि त्याला ह्याची सजा व्हायलाच हवी. नारीसेनेचा विजय असो.
व्हॉट हॅपन? सर, आम्हाला आतून काही आवाज ऐकू आला. हा, ते मांजर असणार. एव्हरीथिंग इज ऑल राईट. गो नाव. आय वॉन्ट टू स्लीप.